सकाळी सकाळी गुलाब हातात असं बघून तुम्ही म्हणत असाल अरे हा चाललाय कुठं आणि राजमाता कॉलेज डुडोगाव येथे काय करतोय. तर मी आलो होतो आमच्या सरांना भेटायला. भालेराव सर हे डुडुगावच्या शाखेत होते, मला माहितीच नव्हतं. पण गेली काही दिवस मला समजलं आणि मी त्यांना भेटायला आलो कारण की आज होता त्यांचा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या खरंच खूप शुभेच्छा दिला. आमचे अकाउंट शिकवणारे एक नंबर सर होते. लांडेवाडीच्या कॉलेजला मी होतो तेव्हा तिथं ते अकाउंट शिकवायचे. मला जसं समजलं ते या कॉलेजला आहे तसं मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलो आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो. तिथून मग पुढं पियुष मार्बल हे धावडे वस्तीला जिथं आहे तिथं गेलो. तिथं जायचं कारण काय आहे तुम्हाला थोड्या दिवसामध्ये मी सांगेलच. आणि मग पुढं महेशचं काम होतं आणि माझं पण काम होतं, त्यामुळं आम्हाला जावं लागलं पिंपरीला. मग पिंपरीमध्ये मी मटेरियल घेतलं. मटेरियल घेतल्यानंतर महेशला जे काय घ्यायचं होतं ते घेतलं. आपला जो महेश आहे ह्याचा आपल्या दुकानाच्या समोरच मंचुरियनचं दुकान आहे आणि हर्षल दादांनी त्याला असं रूप दिले की त्याला राईस आणि नूडल्स या दोन गोष्टी पण चालू करायला सांगितलेल्या आहेत. त्या कारणामुळे तो आलता आणि या माणसाने त्याला खूप सपोर्ट केला. म्हणून महेश आज 20 वर्षाचा वयात असून उद्योगात उतरला. हीच खरी खूप मोठी गोष्ट आहे. आणि गोकुळ व्हरायटीवाल्यांनी परत एकदा डिस्काउंट देऊन दाखवलं की रेग्युलर कस्टमरला आम्ही डिस्काउंट देणारच. तर महेशला पुढच्या वाटचालीसाठी खरंच खूप शुभेच्छा. 20 वयातच तो जो उद्योगात उतरलेला आहे, तर विचार करा त्याचं वय 25 झाल्यावर तो कुठे असेल जर तो टिकून राहिला तर. आणि हर्षलदादांनी खरंच त्याला खूप सपोर्ट केला आहे. तर हर्षलदादा असंच सगळ्यांना सपोर्ट करत राहा नेहमी.